काँग्रेसला नेहमी त्या ठिकाणी त्या संस्थांवर आरोप करण्यातच त्यांना धन्यता वाटते। बरोबर आहे, काँग्रेसच्या आरोप जे आहेत ते देवरामजी नाही। तुम्हाला मान्य नाही, सुभाषजी त्यांच्या बाजूने मांडतात बाजू। सुभाषजी, अहो यंत्रणांवरती आज प्रश्नचिन्ह उपस्थित केलं। सुभाषजी, मत चोरी नसल्याचं देवरामजी यांनी देखील स्पष्टीकरण दिलं। खरं तर तक्रार भाजपनंच राजुऱ्यातून केलेली होती, तर मग काय घडलं तुमच्या मतदारसंघामध्ये आज महाराष्ट्राला कळू द्या। सुभाषजी, हे बघा, मी काही आरोप देवराव भोंगळेवर केला नाही। बरं, पहिली गोष्ट, माझा देवराव भोंगळे काही मतदार नोंदवत नाही किंवा मतदार वाढवत नाही। बरं, माझा आरोप कुठल्या पक्षावर नाही, माझा आरोप निवडणूक आयोगावर आरोप आहे। बरं, निवडणूक आयोगाने मी 17/10 मी आपला तक्रार दाखल केली, 17/10 आणि माझ्या तक्रारीनंतर 19/10 यांची तक्रार 21 तारखेस सांगून आले ते 19/10 राजुऱ्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी 6853 मतं रिजेक्टपणा डिलीट केली आणि राजुरा तहसीलदारांनी FIR नंबर 629 नुसार तहसीलदारांनी राजुऱ्याच्या PI कडे FIR दाखल केला आणि त्याच्या FIR दाखल केल्यानंतर आम्ही सगळे निवडणुकीत लागून गेलो। बरं, परंतु जे 6853 मतांची जेव्हा यादी आम्ही घेतली आता निवडणूक हरल्यानंतर, त्या यादीमध्ये जसं प्रॉपर राजुरा आहे त्या राजुऱ्यामध्ये 3025 मतं एनरोल केले, गडचिरोलीमध्ये काहीतरी 1600 मतं एनरोल केले, काही खेड्यामध्ये एनरोल केले। त्या गावामध्ये जाऊन चौकशी केली असता ते जे मतं जे एनरोल केले इरोनेटच्या पद्धतीनं, ते कुठलेही मतं त्या गावाचे नाही आहे। आम्ही काही भाजपनं चोरी केली की भोंगळेनं चोरी केली असा आमचा आरोपच नाही आहे। आमचा आरोप आहे निवडणूक आयोगावर, निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर, की ज्या प्रकारे त्यांनी हा धंदा केला। त्यांनी आता म्हटलं की बा लोकसभेनंतर विधानसभेमध्ये मतदार वाढतात, जरूर वाढतात, ते स्थानिक असेल तर वाढले पाहिजे ना, असं कोण नाही म्हणते। पण कोणी छत्तीसगडचे लोक येत असेल, कोणी तेलंगणाचे लोक येत असेल आणि वेळेवर धावपळ करून किंवा वेळेवर धांदली करून जर संध्याकाळी 5 वाजता मतदान करत असेल, हे कुठतरी निवडणूक आयोगाचा अपयश आहे ना। बरं, पण निवडणूक आयोग अशा प्रकारे का काम करेल असं आपल्याला वाटतं सुभाषजी? आणि त्यांची कोणावरती राहणार का करेल याचं उत्तर आम्ही जेव्हा कलेक्टरला आणि SP ला किंवा राजुऱ्याच्या निवडणूक अधिकाऱ्याला तक्रार दाखल केली की हे 6853 मध्ये तुम्ही जे रिजेक्ट केले, मी डिलीट म्हटलं, त्यांनी उमेदवारांनी म्हटलं रिजेक्ट म्हटलं, मी डिलीट म्हटलं, ठीक आहे रिजेक्ट, पण ते इरोनेटवर मतं आले, ते जर आमची तक्रार नसती तर ते मतं इन्क्लूड झाले असते, म्हणजे ते मतं त्या लोकांनी मतदान केलं असतं। ज्या प्रकारे उर्वरित मतं जे होते 11,368 त्या लोकांनी मतदान केलं असावं, आम्ही त्याची पण माहिती मागितली, ते निवडणूक आयोग द्यायला तयार नाही आहे। आमची तक्रार कोणत्या पक्षाच्या विरोधात नाही, उमेदवाराच्या विरोधात नाही, आमची तक्रार ही निवडणूक आयोगाच्या विरोधामध्ये आहे। निवडणूक आयोग ज्याप्रकारे राहुल गांधी म्हणतात देवरामजी येतो त्याप्रमाणे तक्रार आहे। दुसरा विषय तुम्हाला सांगतो मी, एक भोंगळे साहेब बरा आहे, ऑनलाईनवर आहे। दुसरा विषय, गडचिरोली शहरामध्ये निवडणुकीच्या रात्री 19 तारखेला 20 तारखेला मतदान होतं। निवडणुकीच्या रात्री BJPचे देवराव भोंगळे साहेबांचे कार्यकर्ते, देवराव भोंगळेचे सगळे लोक FIR मध्ये नोंद आहे, 61 लाख रुपयाची रक्कम पकडली, 61 lakhs, आणि FST पथकानं तिथला PI रिपोर्ट घ्यायला तयार नव्हता, तिथला SP रिपोर्ट घ्यायला तयार नव्हता। शेवटी आमच्या कार्यकर्त्यांनी निवडणूक आयोगाच्या लोकांनी त्यांना तक्रार दाखल केली। त्या तक्रार दाखल केल्यानंतर FSTचं पथक जे असते ते गडचिरोलीला आलं आणि त्यांनी 551/224 नुसार गुन्हा नोंदवलेला आहे। 61 लाख रुपये अजूनही गडचिरोलीच्या पोलीस स्टेशन जमा आहे आणि इन्कम टॅक्स आणि हे लोक चौकशी करतायत, त्याचा त्यांनी दबाव टाकून त्याचा NC करून घेतलेला आहे। ही वस्तुस्थिती आहे की नाही ते विचारा तुम्ही उमेदवार। उत्तर घेऊया ना देवरामजी यांच्याकडून। देवरामजी, खरं तर 3-4 प्रकारचे गंभीर स्वरूपाचे आरोप की निवडणूक आयोगानं केलेली मतांची त्या ठिकाणची वाढ, दुसरीकडे FIR संदर्भात सुभाषजींनी देखील आपलं स्पष्टीकरण दिलेलं आहे। तिसरा आरोप त्यांचा थेटपणे हाच आहे की लक्ष्मी दर्शनही करण्यात आलं आणि मग त्यामधून हे सगळं काही होताना दिसतंय का? बरं,